शहरातील हडको परिसरात वैद्यकीय शिक्षण घेणारी तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली। वसतिगृहाचे थकीत शुल्क भरण्यासाठी करण्यात येत असलेल्या तगाद्यामुळे आणि कथित मानसिक त्रासामुळे विद्यार्थिनीनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून या प्रकरणी वसतिगृह चालक तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जीवन घोगरे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरालगतच्या वाजेगाव येथील रहिवासी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड वय 25 ही हुडको येथील पद्मश्री शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती। ती मागील वर्षभरापासून जीवन घोगरे यांच्या खासगी वसतिगृहात राहत होती। माहितीनुसार आकांक्षानं मागील 10 महिन्यांपासून वसतिगृहाचं शुल्क भरलं नव्हतं। थकीत शुल्क भरण्यासाठी घोगरे यांनी तिच्याकडे वारंवार तगादा लावल्यानं तसेच सुमार भाषेत बोलून अपमानित केल्याचा आरोप आहे। या मानसिक त्रासामुळे नैराश्यात गेलेल्या आकांक्षानं दिनांक 5 मार्च रोजी वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला। मात्र या घटनेमागे आत्महत्या नसून संशयास्पद बाबी असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। संबंधितांवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी दखल घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार वसतिगृह चालक जीवन घोगरे यांच्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।